नमस्कार, अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे। गुढीपाडवा विशेष पुरीचा हा आजचा बेत। पुरी न लाटता न कापता अवघ्या 5 मिनिटांमध्ये 50 पुऱ्या सहज बनवू शकतात। टम्म फुगलेली ही पुरी फुलण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे बघा। गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते। हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं आणि सुख समृद्धीचं जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो। गुढीपाडवा आला की आपण सगळेजण आवर्जून पुरीचा बेत करतो। मग बासुंदी पुरी, श्रीखंड पुरी, आमरस पुरी, अजून काय काय। म्हणून आज आपण जराही मैदा न वापरता संपूर्ण गव्हाच्या पिठाच्या टम्म फुलणाऱ्या पुऱ्या करतोय। चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर बघा आपण पुरीची कणिक मळून घेणार आहोत। तर बघा एक परत स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ हे गाळून घ्यायचं आहे बघा। तर इथे मी गव्हाचं 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। रवा अवश्य पुरीमध्ये घाला, कारण जेव्हा आपण पुरी करतो तेव्हा ती फुललेली असती, तर रव्यामुळे ती जास्त काळ फुलून राहते। त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा साखर सुद्धा घालायची आहे। साखरेमुळे बघा एक तर पुरीला रंग छान येतो आणि पुरी जास्त काळ नरम सुद्धा राहते। तर बघा हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला हे चमच्याने मिक्स करायचं आहे। त्यानंतर बघा इथे मी कडकडीत 1 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। अगदी छोटा चमचा तेल होतं बघा। तेल सुद्धा या पुरीमध्ये जास्त घालू नका, नाहीतर पुऱ्या तेल जास्त पितात आणि या तेलकट होतात। त्यानंतर बघा तेल गरम असताना आपल्याला चमच्याने हे मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हाताने पूर्ण तेल या पिठाला असं चोळून घ्यायचं आहे बघा। तर बघा सर्व हे तेल आता या पिठाला असं चोळून झालं की आपल्याला हलकंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। आपण जनरली बघा थंड पाण्याचा वापर करतो, तर अगदी गरमही नाही आणि अगदी थंड सुद्धा नाही, असं थोडंसं कोमट पाण्याचा वापर करून हे पीठ जर मळलं तर पुरी अगदी छान टम्म फुलते आणि मऊ देखील राहते। त्यानंतर बघा आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूपच घट्ट सुद्धा हे पीठ मळू नका, कारण आपण यामध्ये रवा घातलाय बघा। हलकंसं सैलसर ठेवलं की बरोबर रवा भिजला यामध्ये की हे पीठ आपोआप घट्ट होतं। हे बघा तुम्ही बघू शकतात, या पद्धतीने मी हे पीठ असं मळून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा अर्धा चमच्यावरून आपल्याला तेल घालायचं आहे आणि परत हे पीठ तेलामध्ये छान असं हे एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे बघा। हे कणिक आपण हाताने जितकं छान असं मळून घेऊ तितकीच आपली पुरी सुद्धा छान खुसखुशीत तयार होते। त्यानंतर बघा आपल्याला भिजवलेलं पीठ 20 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवूया। हे बघा इथे पूर्ण 20 ते 22 मिनिटं आता झालेली आहे। त्यानंतर बघा कणिक उघडून बघितली तर घट्टसर अशी ही कणिक तयार झालेली आहे। म्हणजे यामध्ये आपण जो रवा वापरला होता तो छान फुलला गेला आहे बघा। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून आपण हा तयार करून घेतलेला गोळा परत आपल्याला असा हातानेच मळून घ्यायचा आहे। मळलेल्या कणकेतून बघा मी निम्मा भाग घेतलेला आहे आणि निम्मा भाग हा झाकून ठेवायचा आहे आपल्याला, नाहीतर हा असाच ठेवला तर तो कडक होतो। तर बघा निम्मा भागाचा आपल्याला असा रोल बनवून घ्यायचा आहे। असा एकसारखा रोल केल्यामुळे एकसारख्या ह्या लाट्या तयार होतात। त्यानंतर बघा सुरीने आपण एकसारखे हे गोळे असे कट करून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखे आपल्या पुड्या तयार होतात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा असे एकसारखे मी हे कट गोळे करून घेतलेले आहे। त्यातील एक एक गोळा घेऊन बघा हाताला तेल लावून आपल्याला एकसारख्या ह्या लाट्या अशा सर्व तयार करून ठेवायच्या आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि यावरती बघा झाकण ठेवून घ्यायचं आहे, नाहीतर ह्या कडक होतात आणि पाहिजे तशा आपल्या पुऱ्या तयार होत नाहीत। पुरी तयार करण्यासाठी बघा आपल्याला अजिबात लाटायची गरज नाही, कापायची गरज नाही। तर आज आपण इथे खिशीचे पापड बनवण्यासाठी आपण जे मशीन वापरतो तेच मशीन आपल्याला आज पुरी बनवण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे बघा। पुरी बनवण्यासाठी असं जर मशीन वापरलं तर अगदी आपला वेळ सुद्धा वाचतो आणि पुरी लाटायचा सुद्धा कंटाळा आपल्याला येत नाही। अगदी आपण 5 मिनिटांमध्ये 50 पुऱ्या तयार करू शकतो। तर बघा मी या मशीनला पहिले तेल लावून घेतलं सगळ्या बाजूने, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं। यावर आपल्याला प्लास्टिकचा कागद वगैरे अजिबात टाकायची गरज नाही, फक्त तेल लावून घ्यायचं आणि एक पिठाचा गोळा असा मध्ये ठेवून बघा आपल्याला प्रेस करायचं आहे मशीन। तर बघा तुम्ही बघू शकतात किती छान ही पुरी अशी तयार झालेली आहे। तुम्हाला किती पत जाड किंवा पातळ हवे आहे त्यानुसार मशीन प्रेस करायचं आहे। तर बघा इथे मी मीडियम साईजमध्ये ही पुडी अशी तयार करून घेतलेली आहे। हिची जाडी सुद्धा बघू शकतात तुम्ही।
खूप जाडही नाही आणि खूप पातळसुद्धा नाही आहे. पुरी अशी थोडीशी जाडसर ठेवली की छान फुलते आणि जास्त वेळ खुसखुशीत देखील सुद्धा राहते. यानंतर बघा परत एक पुरी मी करून दाखवते. तर तुम्ही असा घेतलेला पिठाचा गोळा असाच न ठेवता असा थोडासा हाताने दाबून घ्या गोल गोल करत. त्यानंतर बघा मशीनमध्ये ठेवा आणि त्यानंतर सुद्धा बघा अशी छान पुडी तयार होते. तुम्ही बघू शकतात. कोणत्याही पद्धतीने करा, पुडी ही छानच तयार होते. अगदी आपल्याला कंटाळा येत असेल पुडी लाटायचा तर या सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये 50 पुऱ्या तयार करू शकतात. अगदी झटपट पुऱ्या ह्या तयार होतात बघा आणि बघू शकतात एकसारख्या तयार होतात. तर मळलेल्या कणकेचे आपल्याला सर्व पुऱ्या अशा तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही सगळ्या अशा तयार करून घ्या आणि मग तळायला घेतल्या तरी सुद्धा चालेल बघा. तर इथे मी 5 ते 6 पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि या तळून सुद्धा दाखवते बघा. तर त्यासाठी बघा मी अगोदर तेल गरम करायला ठेवलं होतं. सुरुवातीला तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पुरी सोडली की गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला छान अशी ही पुडी टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायची आहे बघा. तुम्ही बघू शकतात. तेल खूपही कडकडीत गरम करू नका, नाहीतर अगदीच पुडी ही वरून जळेल आणि आतमध्ये कच्चीच राहील. किंवा खूप थंडही तेल ठेवलं तर पुडी खूप तेलकट होईल आणि फुलणार सुद्धा नाही. तर तुम्ही बघू शकतात किती छान ही पुडी अशी फुललेली आहे. तुम्ही बघू शकतात. पुरी अशी झाऱ्यावरती घेऊन आपल्याला त्यामधील सर्व तेल निथळून काढायचं आहे बघा. आणि त्यानंतरच आपल्याला ताटामध्ये टाकायचे आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात पुऱ्या बनवत असाल आणि तुम्ही जास्त तेल तापण्यासाठी ठेवलेलं असेल बघा, तर तुम्हाला एकाच वेळी 2 ते 3 पुऱ्या तळायच्या असेल तर बघा, पहिली पुरी तेलात सोडली आणि ती एकाच बाजूने पूर्ण फुलली तेव्हा दुसरी पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. तुम्ही जर एकाच वेळी सर्व पुऱ्या तेलामध्ये सोडल्या त्या सर्व एकमेकांना चिकटतील आणि फुलणार सुद्धा नाही बघा आणि पाहिजे तशा खुसखुशीत देखील होणार नाही. तर इथे बघा मी थोड्याच प्रमाणात या पुऱ्या बनवत आहे. तर मी एकच ही अशी तळून घेत आहे बघा. तुम्ही पुरीचा रंग सुद्धा बघू शकतात किती छान या पुरीला रंग आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पुऱ्या बनवल्या तर बघा अगदी 5 मिनिटामध्ये आपण 50 पुऱ्या सहज बनवू शकतो बघा. न लाटता न कापता अगदी भरभर आपण 5 मिनिटामध्ये 50 पुऱ्या तयार करू शकतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. आपण बेलण्याने लाटून जशी पुडी छान तयार करतो त्याच पद्धतीने ही पुडी सुद्धा तितकीच छान आणि खुसखुशीत तयार होते. बघितल्यानंतर आपल्याला ओळखू सुद्धा येणार नाही की आपण ही पुरी मशीनने बनवलेली आहे. तर इथे सगळ्या पुऱ्या आपल्या तयार आहे बघा तळून. तुम्ही बघू शकतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे बघा. तर या नवीन वर्षामध्ये येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा अशा पुऱ्या नक्की बनवून बघा. तुम्हाला सुद्धा बघा खूप आवडेल ही रेसिपी. जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर एक पुडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा. तुम्ही बघू शकतात किती छान अशी मस्त खुसखुशीत ही पुडी तयार झालेली आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही पुडी तयार होते. तर तुम्ही सुद्धा नक्की अशी करून बघा. तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.